ATM मध्ये बॅलन्स पाहून रिक्षा चालकाची मते फिरली। पुढे जे घडले ते ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल। पैसा दिसला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते। ते पैसे आपल्याला मिळावेत अशी भावना मनात येते। त्यातच कोणी गुन्हेगारी वृत्तीचा असेल तर त्याच्यासाठी पैसेवाला माणूस म्हणजे सावजच असतो। तो ते सावज लुटण्यासाठी काही करण्यास तयार होतो। एखाद्या अनोळखी माणसाला गाठायचे, मारायचे, लुटायचे वेळ पडली तर त्याला ठार करायचे आणि पैसा लुटून पसार व्हायचे असा खेळ हे गुन्हेगार खेळतात। ओळखच नसल्याने आपण सापडणार नाही असे त्यांना वाटत असते, पण सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांची चाणाक्ष बुद्धी एकाही गुन्हेगाराला मोकाट सोडत नाही। पण जिल्ह्यामध्ये याचेच दर्शन घडवणारी ही घटना उघडकीस आलेली आहे। केवळ CCTV फुटेज आणि रिक्षाच्या मागे लावलेल्या जाहिरातीवरून पोलिसांनी एका निष्पाप तरुणाच्या मारेकऱ्याला गजाड केली आहे। या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दिलीप गंगाराम सुपे, वय वर्ष 38 वर्ष, हे पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार या पदावर पौड पोलीस स्टेशन अंकित असलेल्या घोटावडे या आउटपोस्टवर कार्यरत होते। साधारण गेल्या 4 वर्षापासून ते येथे इमाने इतबारे सेवा बजावत होते। बीट अंमलदार म्हणून ते या घोटावडे बीटमध्ये 4 वर्षापासून कर्तव्यावर आहेत। दिनांक 11 जुलै 2025 रोजी ते डे ड्युटीवर होते। त्यांना घोटावडे गावचे गाव कामगार पोलीस पाटील किरण रमेश शेळके, वय वर्ष 28 वर्ष यांचा फोन आला। त्यांनी सांगितले, भरे नदीच्या अलीकडे भरे ते हनुमान चौक घोटावडे जाणाऱ्या रोडच्या पूर्वेस एक पुरुष जातीचा व अंदाजे 45 ते 50 वयाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळालेली आहे। ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले। पोलीस पाटील किरण शेळके घटनास्थळी पोहोचले तेव्हा पोलीसही तिथे पोहोचलेले होते। तिथे एक पुरुष जातीचा मृतदेह, वय अंदाजे 45 ते 50 असावे, मृतदेह फुगलेला व शरीर लालसर काळसर पडलेले, चेहरा पूर्णपणे कुजलेला, नाक व डोळे दिसत नाहीत, दात दिसत होते, डोक्यासमोरून टक्कल केस निघून गेलेले दिसत होते, हाताची बोटे जंगली प्राण्याने खाल्ली असावे, मयत व्यक्ती अनोळखी होते। तेथे जमलेल्या लोकांच्याकडे विचारपूस करण्यात आली, पण त्यांना ओळख पटत नव्हते। दरम्यान पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। याबाबत त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, हवेली विभागाचे DYSP विलास पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्याशी संपर्क साधून ही घटना फोनद्वारे कळवली। सर्व वरिष्ठांनी घटनास्थळी भेट दिली असता सदर व्यक्ती साधारणपणे 4-5 दिवसापूर्वी मयत झालेली असावी असा अंदाज केला। मयताचे नक्की कारण समजून घेण्यासाठी पोलीस हवालदार दिलीप सुपे यांनी पौड पोलीस स्टेशनला सरकारतर्फे रितसर फिर्याद नोंदवली। त्यावरून पौड पोलीस स्टेशनला अकस्मात रजिस्टर नंबर 95/2025 BNSचे कलम 194 प्रमाणे नोंद केली। 2 पंचांसमक्ष सविस्तर घटनास्थळी पंचनामा केला। पुढील इन्क्वेस्ट पंचनामा व पोस्टमॉर्टम करता पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांच्या ताब्यात मृतदेह देऊन ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला। त्याचा MLC नंबर 16941/2025 असा होता। अनोळखी मयताचा पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव यांनी 2 पंचांसमक्ष इन्क्वेस्ट पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी ससून हॉस्पिटल पुणे यांच्याकडून पोस्टमॉर्टम केले। मयताचे ॲडव्हान्स सर्टिफिकेट, इन्क्वेस्ट पंचनामा, शव फॉर्म, मयत डेड हाऊसमध्ये ठेवल्याची पावती केली। मयताच्या अंगावरील कपड्याची झाडाझडती घेतली असता मयत व्यक्तीने अंगावर घातलेल्या पॅन्टच्या खिशामध्ये आधार कार्डची झेरॉक्स मिळाली। त्यावर आशुतोष वैश पायन असे नाव आणि पत्ता 2701 ग्लेन हाइट्स, क्लिक ॲव्हेन्यू, हिरानंदानी गार्डन, हेरिटेज गार्डन, पवई, मुंबई सब अर्बन 4000076 असा होता। त्यावरून सदरचे आधार कार्ड हे त्या मृत व्यक्तीचे असावे असा अंदाज बांधण्यात आला। डॉक्टरांनी मयताचे कारण, गळ्यावर चाकूचा वार व डोक्यात असलेली खोलवर जखम यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून
खून केलेला असावा असे डॉक्टरांचे मत होते. घटनास्थळी दाखल झालेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते यांच्या 2 तपास टीम बनवल्या. या 2 टीमच्या माध्यमातून समांतर तपास सुरू झाला. मृतदेह डिकंपोज झाल्याने पुणे येथील सेवागृहामध्ये ठेवण्यात आला. मृत व्यक्ती आशुतोष मनोहर वैशंपायन याच्या मिळालेल्या पत्त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेची टीम व पौड पोलीस स्टेशनची टीम यांनी अचूकपणे तपास सुरू केला. आशुतोषच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीकडे तपास सुरू केला. त्याच्या पत्नीने सांगितले की आशुतोष हे पुण्यामधील घरी राहण्यासाठी एकटेच लखनौ येथून पुणे येथे दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वेने गेले होते. या माहितीच्या आधारे तपास पथकांनी पुणे रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या आशुतोष वैशंपायन याच्या अंगावरील कपड्यांचे वर्णन जुळले. त्या आधारे त्याचा मागोवा घेत तपास सुरू केला. आशुतोषने पुणे स्टेशन ते स्वारगेट असा रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर स्वारगेट परिसरातून तो दुसऱ्या रिक्षाने सिंहगड रोड बाजूकडे रिक्षाने जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच स्वारगेटवरून निघाल्यापासून 5-6 ठिकाणी ATM जवळ रिक्षा थांबवल्याचे दिसत होते. स्वारगेट जवळील एका ATM मधून पैसे काढले. तेव्हा तो रिक्षा चालक ATM मधून पैसे काढताना तोंडावर आडवा हात ठेवत होता. मात्र सिंहगड रोडवरील एका ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता तेथे पैसे निघाले नाहीत. मात्र ATMच्या बाहेर असलेल्या कॅमेऱ्यामध्ये त्या रिक्षा चालकाचा चेहरा स्पष्टपणे दिसला. ही रिक्षा सिंहगड रोडवरून हिंजवडी मार्गे गोटावडे फाटा येथे जाताना दिसली. ही रिक्षा कोण चालवतो याबाबत माहिती काढण्यासाठी वरिष्ठांनी तपास टीमला योग्य त्या सूचना दिल्या. तपास अधिकारी पौडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी आणि त्यांची तपास टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांनी आपापल्या खबऱ्यामार्फत माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका खबऱ्याकडून संशयित रिक्षाची व रिक्षा चालक यांची माहिती मिळवली. त्याने सांगितले की हा रिक्षा चालक धनकवडी परिसरामध्ये राहणार आहे. त्याचे नाव सचिन प्रकाश जाधव, वय वर्ष 41, राहणार केशव कॉम्प्लेक्स, लेन नंबर 4, धनकवडी पुणे असे असून तो सराईत गुन्हेगार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे सचिन जाधव याचा शोध सुरू केला. तेव्हा तो राहत्या घरामधून परागंदा झालेला होता. तो कुठे गेला हे त्याच्या कुटुंबाला माहिती नव्हते. त्यामुळे त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला. तपास पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. अखेर दिनांक 20 सप्टेंबर रोजी सापळा लावून धनकवडी परिसरातून त्याला झडप टाकून पकडले. त्यावेळी त्याला रिक्षाबाबतीत माहिती विचारली असता त्याने ती रिक्षा भावाची होती आणि मी चोरून वापरत होतो. रात्रीच्या वेळी मी सावध शोधून गुन्हे करत होतो असे सांगितले. आशुतोष वैशंपायन हे स्वारगेट येथून माझ्या रिक्षामध्ये बसलेले होते. आशुतोष हे अगोदरच दारू पिऊन तर्र झालेले होते. त्यांना पैसे काढायचे होते, परंतु दारू पिल्याने ते रिक्षामध्येच बसलेले होते. त्यांनी पैसे काढण्यासाठी मला ATM कार्ड व पिन नंबर दिला. त्यावेळी सुरुवातीला 5,000 काढल्यानंतर त्यांच्या ATMवर किती पैसे आहेत समजले. लाखो रुपये अकाउंटवर शिल्लक आहेत हे समजल्यावर माझ्या मनात एक गोष्ट येऊ लागली. आपण आशुतोषला कायमचे संपवले तर सर्व पैसे आपले होतील. या विचाराने मी त्यांना स्वारगेटवरून सिंहगड रोड व तेथून हिंजवडी मार्गे घेऊन जात होतो. तेव्हा माझ्याकडे असलेल्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला. रिक्षामध्ये त्याच्या डोक्यातही गंभीर वार केला. त्या माराने तो जागीच कोसळला. मग मी त्याला तशाच अवस्थेमध्ये घेऊन निघालो. मृतदेह कुठेतरी टाकून देण्यासाठी जागा शोधू लागलो. अखेर घोटावडे परिसरामध्ये तो मृतदेह टाकून दिला अशी कबुली त्याने दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांनी संशयित रिक्षा चालक सचिन प्रकाश जाधव चालवत असलेली रिक्षा शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यावेळेस त्या रिक्षाच्या मागील बाजूस शेलार TVS सुझुकीची पाटी होती. त्या जाहिरातीबाबत माहिती घेऊन जवळजवळ 250 रिक्षा चेक केल्या. त्यानंतर ही रिक्षा जप्त केली. तसेच सचिन यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आशुतोषच्या अकाउंटला किती पैसे होते त्यावेळी त्याने सांगितले की 12,85,451 एवढी रक्कम होते. 5,89,714 एवढे पैसे काढले तर एकूण 7,96,137 एवढे शिल्लक होते.
पैसे काढल्यानंतर 5 दिवसांनी पुण्यामध्ये रिक्षा घरी आणून ठेवली आणि घराकडे पडलो या कबुलीनंतर त्याच्या विरुद्ध पौड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 250/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, हवेलीचे DYSP सुनील पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश पुजारी, पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, योगेश जाधव, नाना शेडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेडगे, तुषार भोयटे, मंगेश भगत, राजू मोमीन, अतुल डेरे, वैभव सावंत, नंदू गंडाळे, रॉकी देवकाते, दिलीप सुर्वे, प्रशांत बुजगे, ईश्वर काळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल सूर्यवंशी, आकाश पाटील, संदीप दराडे, बाबा पाटील, सुशांत गायकवाड, श्रीकांत पोटे यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।